हां, तर आता आजपासून मी ना एक सिरीज सुरू करते की आजचा दिवस कसा गेला. म्हणजे आता त्याचं नाव काय ठेवायचं सिरीजचं, तो अजून मी विचार केलेला नाही आहे. पण असंच काहीतरी टाईमपास. तर आजचा दिवस जो उगवला ना, तो बाहेर पाहिलं तर सूर्यप्रकाश होता. त्यामुळेच बरं वाटलं. कारण थंडी आता सुरू झाली आहे कमी जास्ती प्रमाणात. काही काहीला खूप थंडी, काही काहीला खूप गरम असं होतं अजून. तर मग तो सूर्यप्रकाश पाहिल्यावरच एकदम छान वाटतं. मग काय सकाळी जे काय आपण चहा पितो, दूध प्रोटीन घेतो किंवा अजून काय काय एखाद्या वेळा काय काही मस्त काहीतरी चिप्स वगैरे तोंडात टाकतो. तर ते असं सगळं झालं आहे म्हणजे. आणि रोजचं भाजी काय करायची हा एक खूप मोठा गहन प्रश्न असतो. म्हणजे प्रत्येक बाईच्या आयुष्यात हा प्रश्न आहेच. भाजी, आणि आमच्यात तर खूपच आहे. कारण आम्ही दोघंही इतके भाजीप्रिय होतो की भाजीशिवाय आमचं पान हलत नाही. तर मग आता आज काय भाजी करायची, तर मग मी ठरवलं आहे की पापडी, वालपापडी असते ना अशी अशीच ओलायची, तर ती करणार आहे. आणि भात आणि या वांग्याचं नाही, भोपळ्याचं भरीत आम्हाला दोघांनाही खूप आवडतं, त्यामुळे ते करणार आहे. दह्यातलं मस्त लागतं एकदम. आणि ते करून झालं आणि मग दुपारची नेहमीची मी गाणी ऐकतेच रेडिओवरती. 2 तास छान लागतात गाणी, हिंदी गाणी. आणि त्याच्यामधनं तिची निवेदन करताना ती मस्त करते एकदम. म्हणजे एखाद्याचं ना अशी एखाद्याची स्टोरी सांगते सिनेमाची, आणि मग त्या सिनेमातलं एखादं गाणं किंवा मग वेगवेगळी गाणं असं असं करते. तर ते मग असं पडून ऐकायचं. ते ऐकलं की मग संध्याकाळी तर मी आता ठरवलंच आहे की ती थंडी असो, पाऊस असो, उन्हाळा, म्हणजे खूप काही असो, सीझन कोणताही, बोचरं वारं असलं तरीसुद्धा जाऊन बसायचं. मी बसते त्या समोरच्या पाकड्यावर आणि तिथं मुलं खेळत असतात, ते बघत असते. कोणी घसरगुंडीवरनं घसरतं, कोणी झोपाळा खेळतं किंवा शिवाशिवी खेळतात कोणी. असं सगळं होत असतं. म्हणजे मी ते बघत असते. आणि 1 तासानंतर घरी आले की मग मी आणि विनू म्हणजे माझा नवरा स्टार प्रवाहच्या टाईमपासला बघतो. म्हणजे जवळजवळ आता ते बंदच केलं आहे मी. कारण प्रत्येक मालिकेमध्ये कसं ठरलेलं, ती अडगळीची खोली किंवा म्हणजे हे गेलं आहे, स्मृती गेली आहे, हॉस्पिटल हे दाखवायलाच पाहिजे. प्रत्येक तेच नको वाटतं आता. तर आम्ही नेटफ्लिक्सवर ना आता चांगल्या चांगल्या सिरीज आता पूर्वी बघत होतो, पण मध्ये जरा बंद झालं होतं. तर त्यामुळे आता ते परत सुरू केलं. तर ते आत्ता जे आम्ही पाहतो ना, दी ॲसेट असं त्याचं नाव आहे वेब सिरीजचं. तर मस्त आहे, नक्की बघा तुम्ही, खूप छान आहे. मुख्य म्हणजे त्याच्यात सेक्स नाही अजिबात, आणि उगाच बाराबारी खुनाखून हे पण नाही. म्हणजे गुप्तहेर कसे नेमतात, त्यांना कसं, त्यांची परीक्षा कशी घेतली जाते, पोलीस जे गुप्तहेर नेमतात ना ते. तर ते छानच दाखवलं आहे. मस्त आजचा शेवटचा एपिसोड आहे, तो बघणार आहे मी. आणि संध्याकाळी मी काही ना काहीतरी करते ना खायला, मला भूक लागतेच, मला तर सतत भूक लागलेलीच असते. मी दिवेकर आहे, म्हणजे दिवेकरांची फॉलोअर म्हणता नाही येणार, पण पहिल्यापासूनच मी दर 4-4 तासांनी काहीतरी खात असते. म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे दूध पिते, जेवण, नंतर संध्याकाळी तरी पोहे उपमे वगैरे असं खायचं, आणि रात्रीचं जेवण असं. तर मग आज मी काय करणार आहे माहिती आहे का, ते टोस्टी टोस्ट म्हणून मिळतात इथे, असं पापड्यासारखे. म्हणजे ते मेक्सिकन आहे तो, ते काहीतरी ह्याच्यात बुडवून खायचं असतं. तर मी ते नाव विसरले, हल्ली मला इतकं विसरायला होतं ना, अजिबात नावं आठवत नाहीत. मग त्याच्यात मी बटाट्याच्या वड्याचं सारण जसं असतं ना ते करते. मी त्याच्यात कसं आलं, मिरची, लिंबू, कोथिंबीर सगळं असतं, तर ते घालते. नंतर त्याच्यावर टोमॅटो सॉस, बारीक शेव, कांदा चिरून, आणि परत त्याच्यावर लाल तिखट असं पेरते, धनेजिरे पावडर पेरते, थोडीशी साखर, थोडंसं मीठ, थोडंसं लिंबू पण पिळते. तर म्हणजे मस्त चव येते छान त्याला. तर मग आजचा दिवस आता मी आता थोड्या वेळाने जेवेन, मैत्रिणीशी एका वेळेला बोलेन. तर मग आजचा दिवस मग कसा वाटला तुम्हाला, तर आता मी परत एकदा घेऊन येते तुम्हाला असं कोणत्या तरी एका दिवशी, की जरा काहीतरी वेगळं घडलं आहे म्हणा, किंवा मला मनात वाटलं तुमच्याशी बोलावं, माझा दिवस कसा गेला किंवा कसा जाणार आहे. तर तुम्ही पण सांगितलं तर चालेल की
तुमचा दिवस आज कसा होता, छान होता, वाईट होता किंवा काय असं. चला तर मग बाय, आपण भेटू परत. बाय बाय.